शाळेवरून आठवलं, नरेंद्रजींनी पण आम्हाला सांगितलं होतं की पूर्ण अमेरिका आणि कॅनडा मिळून 200 पेक्षा जास्त शाळा आहेत, हो, ज्या मराठी शाळा आहेत. बोलायचा अर्थ, कारण सगळ्यांनी तो पॉडकास्ट बघितला असेल की नाही माहित नाही, तर ह्या पॉडकास्ट मार्फत मला ते एक आठवण करून द्यायला आवडेल की मराठी खरंच एवढी पसरतीये अमेरिका आणि कॅनडामध्ये. तर अगदी अगदी खरंय. मग ही जी सुरू झाली, सोपं होतं तिकडे शाळा काढून, आणि ती प्रोसेस कशी झाली? कारण आज 200 पर्यंत आकडा पोचलाय, पण पहिल्यांदी आणि सुरुवात करताना तर ते काहीच सोपं नसेल. सो कुठलीही सुरुवात करायची म्हणजे प्रवास खडतर असतो असं पण बरोबर. म्हणतात. तर आमच्या इथल्या एक लेडी आहेत, त्यांचं नाव मी प्रामुख्याने घेऊ इच्छितो, सुनंदा टुमणे. हम्म. तर त्या असंच 35-40 वर्षांपूर्वी त्या कॅनडाला स्थायिक झालेल्या आहेत आणि त्यांनी हा विडा उचलला. आणि त्यांनी काय केलं, म्हणजे आम्ही त्यांच्याशी नेहमी बोलतो, त्यांच्याशी कनेक्ट असतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की टोरंटो डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्डाला त्यांनी एक 5 लेवलचं प्रपोजल तयार केलं होतं आणि ते पाठवलं. आणि समहाव टोरंटो स्कूल बोर्ड किंवा तिथे एक पील डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्ड म्हणून आहे, तर त्यांना ते सगळ्यात त्यामध्ये वेगवेगळे इम्प्लिमेंट करून तो 5 लेवलचा प्रोसेस ती तयार झाली आणि त्यामार्फत पहिल्यांदी टोरंटोमध्ये मराठी शाळा चालू झाली. आणि ती हळूहळू हळूहळू वाढत गेली. जशी जशी आपली मराठी लोक कॅनडामध्ये किंवा टोरंटोमध्ये येत गेली, तसा तो स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणात झाला. आता तो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करण्यासाठी काय करावं, तर तो आपण जसं देवाणघेवाण म्हणतो, तर त्यांनी काय केलं, तेच सगळं इम्प्लिमेंटेशन बाकीच्या जवळच्या मंडळांमध्ये करायला सुरुवात केली. मग आता आलं बृहन महाराष्ट्र मंडळ, आपण म्हणतो की त्याच्या अंडर एक 50-55 मराठी मंडळं संलग्न आहेत. तर त्याच्या अंडर 2008 मध्ये हे जे मराठी शाळेचं सगळा जो सेटअप होता तो बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अंडर आणला. आणि आता बृहन महाराष्ट्र मंडळाची जी एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारिणी आपण म्हणतो, ती या बाबतीत सगळ्या गोष्टी पुढे नेण्याचं काम करते. पण बऱ्याच मंडळांमध्ये तिथल्या लोकल स्कूल बोर्डचा खूप प्रामुख्याने सहभाग आहे. त्यामुळे BMMच्या एक वेगळ्या परीक्षा असतात. आता नुकतंच 2 वर्षापूर्वी BMMनी बालभारती बरोबर एक करार केलेला आहे. सो बालभारतीच्या परीक्षा सुद्धा तिथे घेतल्या जात आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे आता असं वाटत नाही की बाहेर गेलो आणि मराठी तिथे कोणी लिहित नाहीये, वाचत नाहीये किंवा शिकत नाहीये. शिकतात, लिहितात, वाचतात आणि परीक्षाही देतात. सो तो एक बदल बऱ्याच वर्षांमध्ये घडलेला आहे. सो त्याचं एक सुरुवात म्हणून ती टोरंटोमध्ये झाली असं मला सांगायला, अगदी प्रामुख्याने सांगायला आवडेल. म्हणजे मराठी आज अमेरिका आणि कॅनडामध्ये सेटल झाली, रुजली आहे, वाढतीये. आणि एक कॅनडा, जसं तुम्ही बोलला, गव्हर्नमेंटमध्ये पण आली, म्हणजे एक त्या देशाचा भागच झाली. हो.